उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळवण्यासाठी आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत. पिरवाडी हा तसा छोटासा किनारा असला तरी त्याचे सौंदर्य, शांतता आणि येथे असलेल्या प्राचीन दर्ग्यामुळे या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची व भाविकांची रेलचेल असते. विशेषतः शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पिरवाडी किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. सदर आनंदमयी वातावरणात एक थरारक घटना घडली आहे. नागाव पिरवाडी किनारपट्टी जवळील समुद्राच्या मध्यभागी 4 तरुण रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी भरतीच्या पाण्यात अडकले. समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरती सुरू झाल्याने परत येणे अशक्य झाले. पाण्याचा वेग आणि खडकाळ रचना यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या भागात पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी सारख्या दिवशी समुद्राची भरती अधिक तीव्र असते. परिणामी असे प्रकार याआधीही घडले आहेत. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वेळेत सागरी जीवरक्षक दलाला माहिती दिली आहे. घटनेचे गंभीरता लक्षात घेऊन सागरी जीवरक्षक दलाने तात्काळ बोट घेऊन समुद्रात प्रवेश केलाय. त्यावेळी समुद्राला उधाण होते, लाटा जोरात धडकत होत्या आणि संपूर्ण परिसर खडकाळ असल्यामुळे मदत कार्य करणे अत्यंत धोकादायक होते. सागरी जीवरक्षक दलातील पवार आणि मिसाळ या अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला दलाचे सदस्य योगेश काटे, नौशाद कुरेशी, संतोष कडू आणि अकबर कुरेशी यांनीही तत्परता दाखवली. या सर्वांनी समन्वयाने काम करत समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या 4 तरुणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. बचावलेल्या तरुणांची नावे पुढील प्रमाणे आहेत: शैलेश काटे, वय वर्ष 22, सुमेध मिश्रा, वय वर्ष 24, सागर नावने, वय वर्ष 24, सुमेध अवस्कर, वय वर्ष 22. हे सर्वजण ऐरोली, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. सागर रक्षक दलाच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि 4 तरुणांचे प्राण वाचलेत. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि सागर रक्षक दलाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शनाशिवाय खोल समुद्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.